नमस्कार. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर अर्णव लावण्याच्या प्लॅनला हो तर बोलतो, बट त्यांचं आणि मामाचं काहीतरी वेगळंच कुप्पीत सुरू असतं, म्हणून तो प्लॅन होऊन पण नाही झाल्यासारखं होतं. आज अर्णव ईश्वरीला कॅप्रिशियस बोलतं, त्यामुळे सगळ्याच गोष्टी तिला असं वाटतंय की अंजलीमुळे गोष्टी फिरलेल्या आहेत आणि तिला असं वाटतं की हे सगळं खूप छान आहे, म्हणून ती त्याला सगळ्याच गोष्टीमध्ये माझा नवरा कॅप्रिशियस हे सगळं बोलून बोलून त्याचं अक्षरशः डोकं खराब करते. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे मामा म्हणत असतं, तू आता जे प्लॅनिंग ठरवलं आहे ना सगळं मी सुद्धा करणार आहे आणि तुला जसं पाहिजे ना तसं सगळं मी परफेक्टली करून देईल. इकडे राजेश म्हणत असतो, जसं आपण ठरवलं आहे तसाच प्लॅन व्हायला पाहिजे आणि हे तुला जे चांगलपणाचं नाटक करायचं आहे ना हे थोडे दिवस तुला कंटिन्यू ठेवायला लागेल, कारण की तेव्हाच तर आपल्याला आपला डाव साधता येईल. दुसरीकडे मामा म्हणत असतात, तू ईश्वरीला जे काही घेऊन चालला आहेस ना त्यासाठी मी परफेक्टली नियोजन करणार आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होतील. तर दुसरीकडे लावण्या म्हणत असते, जीजू तुम्ही काळजी करू नका, मी हा प्लॅन तर वर्क करेल आणि दुसरा प्लॅन सुद्धा आपल्याच बाजूने पाडेल, हे तुम्ही बघतच राहा. तर राजेश म्हणायला लागतो, हो यावेळेला आपल्याला ही संधी सोडून काही चालणार नाही. इकडे मामा म्हणत असतो, मी माझ्या आता कामाला लागतो, तू सुद्धा बघून घे. तेवढ्यात तिथे लावण्य येते आणि म्हणते, काय काम आहे मला सांगा ना, मी थोडी मदत करू शकते. तेव्हा मामा म्हणतात, काहीच गरज नाही, आमचा मी मॅनेज करून घेऊ. तेव्हा ती म्हणते, कसं आहे, मला माझं थोडं गिल्ट कमी करायचं आहे आणि मला असं वाटते मी अर्णव ईश्वरीसाठी काही केलं तर माझ्या मनातलं गिल्ट थोडं कमी होऊ शकतं. तिकडे राजेश त्यांचं सगळं बोलणं चोरून ऐकत असतो. तेव्हा मामा म्हणतात, पण मला वाटत नाही याच्या सगळ्याची काही गरज आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, मी अर्णवसाठी आणि त्याची टेस्ट मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, मग 5 स्टारमध्ये एक टेबल बुक करेल आणि त्यानंतर त्याच्यासाठी म्युझिक अरेंज करू शकते. कसं आवडीनिवडी माहीत असल्या तर सोपं होतं ना आणि यामुळे मला सुद्धा थोडं वाईट वाटणं थोडं कमी होईल. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. तेव्हा मामांना त्याचं म्हणणं काही पटलेलं नसतं. ते म्हणायला लागतात, जाऊ दे, मी माझं बघतोय, तू तुझं बघून घे. इकडे ईश्वरी थोडी चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते, माझ्या नवऱ्याला ताई अशी कशी काय बोलू शकते, त्यांना आवडतं 5 स्टार तर आम्ही 5 स्टारमध्ये जाऊ ना, त्यांना सवय नाही अशी रस्त्याची. पण आता यांच्याशी मी रोडवाल्या चायनीजसाठी एवढी भांडली आहे, मग आता यांना कसं सांगू की मला आता 5 स्टारमध्ये यायला काहीच हरकत नाही आहे. आता तर या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी कॉम्प्लिकेटेड होतील. तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि म्हणायला लागतो, मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते, सर पहिले मला बोलायचं आहे, प्लीज मला बोलू द्या ना. तेव्हा तो म्हणतो, असं कसं, दरवेळेला तूच कसं काय पुढे पुढे बोलू शकते, मलाही बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते, हे बघा सर, मी तुम्हाला सरळ सरळ सांगते, मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि प्लीज ना ऐकून घ्या ना, मी तुमच्या बरोबर 5 स्टारला यायला तयार आहे. तेव्हा तो म्हणतो, तू किती कॅप्रिशियस आहेस. तेव्हा ती म्हणते, सर तुम्ही काहीतरी वेगळं बोलले आहात ना, खरं सांगा मला, तुम्ही मला ओरडले आहेत हे मला समजून येत आहे. भले मला इंग्लिश जास्त समजत नसेल, पण हे शब्द काहीतरी गडबड आहे हे मला नक्कीच समजलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अरे अनप्रेडिक्टेबल असा अर्थ असतो. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, काहीतरी वेगळंच आहे, मी तुमचं ऐकते तरी सुद्धा तुम्हाला माझ्यावरती असंच वागायचं आहे ना, जाऊ दे, मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. ती लगेच चिडून तिथून निघून जाते. तेव्हा अर्णव विचार करतो, ही 5 स्टारला यायला रेडी तर झाली, पण हिचं डोकं आणि हिच्या गोष्टी कशा चालतील काही समजणार नाही. पण हिच्यासाठी जे मी सरप्राईज प्लॅन केला आहे हे तिला आवडावं एवढीच माझी इच्छा आहे. इकडे ईश्वरी थोडी चिडलेली असते. तेव्हा अंजली म्हणते, काय झालं ईश्वरी, सगळं ठीक ना, तुम्ही आता बाहेर चालले आहात ना. तेव्हा ती म्हणते, हो चाललो आहोत 5 स्टारमध्ये चायनीज खायला. तेव्हा ती म्हणते, मग काय झालं, तू एवढी नाखुश काय आहे, तुला जायचं नाही का. तेव्हा ती म्हणते, तसं नाही, जायचं आहे, पण सर आता मला ताई तुला एक विचारायचं आहे, कॅप्रिशियस म्हणजे काय असतं. तेव्हा ती म्हणते, काय झालं, अचानक तुला या शब्दाचा काय अर्थ हवा आहे. तेव्हा ती म्हणते, जाऊ दे, मी एकदा सर्चेस करून घेईल. तेव्हा ती म्हणते, तसं नाही, तुला कोण बोलावलं ते तर मला सांग. तेव्हा ती सांगते, सर मला आता बोलता बोलता बोलले की तू कॅप्रिशियस आहे आणि मला असं वाटते हा शब्द काहीतरी चुकीचा आहे. तेव्हा अंजली विचार करते, मी जर हिला खरा अर्थ सांगितला तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून मला सांगावं. ईश्वरी तुला माहितीये का या शब्दाचा अर्थ काय आहे, कॅप्रिशियस म्हणजे खूप समजूतदार हुशार असा अर्थ आहे. तेव्हा ती म्हणते, अच्छा सर, मी 5 स्टारमध्ये जायला रेडी झाली म्हणून मला हुशार बोलले का, हे तर खरंच खूप छान आहे आणि त्यांनी माझं कौतुक केलं आणि मी उगाचच त्यांच्याशी भांडली, आता मी सुद्धा त्यांचं कौतुक करेन.
थोड्या वेळानंतर ते दोघंही घराच्या बाहेर निघालेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, सर चला, आता मला माहिती आहे आपण गाडीनेच जाणार आहोत ना. तेव्हा तो म्हणतो, पण आपल्याला गाडीने काही जाता येणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं. तेव्हा अर्णव दाखवतो, अगं गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. तेव्हा ते विचारते, सर कसं काय पंक्चर झाला, असं कसं काय होऊ शकतो. राजेश त्यांचं सगळं बोलणं बाहेरून चोरून चोरून ऐकत असतो. इकडे अर्णवला आठवतं की त्याने स्वतःहून स्वतःच्या गाडीचा टायर कसा पंक्चर केला. तो घराच्या बाहेर आला आणि त्याने स्पिनेने सगळं टायरची हवा काढत म्हटलं होता की आज पहिल्यांदाच हे सगळं मी करत आहे, स्वतःच्या गाडीचा टायरची हवा स्वतः काढत आहे, कारण की आजचा दिवस स्पेशल आहे आणि मिस इंदोरसाठी तो स्पेशल करणं गरजेचं आहे. दुसरीकडे राजेश लगेच लावण्याला कॉल करतो आणि म्हणायला लागतो, अगं लावण्या तू कुठे आहे. अर्णव ईश्वरी घराच्या बाहेर निघाले, जर तू आली नाही तर ते एकटे जातील. आपलं प्लॅन आहे ना, त्यांना त्या लॉनवरती नेऊन आपल्याला जे हवं आहे तेच करून घ्यायचं आहे. तेव्हा ती म्हणते, जीजू तुम्ही काळजी करू नका, एवढे पॅनिक होऊ नका, मी आत्ताच ASRला मेसेज टाकला आहे आणि मी 10 मिनिटात पोहोचतच आहे, तुम्ही बिलकुल पॅनिक होऊ नका. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे तू लवकर ये, मी सुद्धा तुझी वाट बघतोय. इकडे ईश्वरी म्हणत असते, सर आता ही गाडी बंद पडली, मग आपण कसं जायचं, म्हणजे नेमकं आता आपण बाहेर कसं जायचं. तेव्हा तो म्हणतो, तू का काळजी करते, हे बघ ना आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे. तेव्हा ती म्हणते, अच्छा बाईक, म्हणजे आपण गाडीने जाणार आहोत का. तेव्हा तो म्हणतो, हो तेच आता ऑप्शन आहे, दुसरी गाडी आत्ता तरी अवेलेबल नाही आहे, तुला काही प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा ती म्हणते, मला तर काही प्रॉब्लेम नाही, पण सर एक अट आहे, मी गाडी चालवेल, चालेल ना. तुम्हाला तर माहिती आहे ना मी कशी गाडी चालवते. तेव्हा त्यांना दोघांना जुने दिवस आठवतात की कसं ईश्वरीने त्याला पूर्णपणे कुली बनवून टाकलं होतं. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे तू गाडी चालव, मला काहीच हरकत नाही. ईश्वरी लगेच गाडीवरती बसायला लागते आणि म्हणायला लागते, आज किती मजा येणार ना, आज मला माझे सगळे पूर्वीचे दिवस आठवणार आणि खूप मजा सुद्धा येणार. तेवढ्यात तिच्याकडून काही हेल्मेट ओपन होत नसतं. अर्णव लगेच हेल्मेट ओपन करतो आणि तिला देतो. तेव्हा ती म्हणते, सर व्यवस्थित धरून बसा हा, कारण की गाडीवरती तुमचा एक्सपिरियन्स थोडा कमी आहे. तेवढ्यात ती ब्रेक लावते आणि अर्णवचा हात ईश्वरीच्या खांद्यावरती जातो. ते बघता ईश्वरी म्हणायला लागते, सर तुम्ही हात ठेवू शकता, उगाच तुम्हाला धडपडायला नको, काहीच हरकत नाही आहे. ते दोघं लगेच प्रवास सुरू करतात आणि ईश्वरी खूप आनंदात असते. थोड्या वेळानंतर इकडे सगळे जेवणाच्या ताटावरती बसलेले असतात. तेवढ्यात तिथे लावण्य येते आणि म्हणायला लागते, सर कुठे आहे, मी त्याच्यासाठीच आली आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, ते तर आत्ताच बाहेर होते ना, बळजबरीच्या सुनबाईला घेऊन तो कुठेतरी बाहेर निघाला आहे. तेव्हा ती म्हणते, नाही ते बाहेर नाही आहेत, मी आत्ताच त्यांना शोधलं. तेव्हा राजेश म्हणायला लागतो, पण तू तर त्यांनाच घ्यायला आली आहेस ना. तेव्हा मामा विचारतात, तुम्हाला कसं माहिती जावई बापू की ती त्यांना घ्यायला आली आहे. तेव्हा तो विषय सावरतो आणि म्हणतो, मला मामींनी सांगितलं की ते त्यांना घ्यायला येणार होती. तेव्हा मामी म्हणतात, हो मीच सांगितलं आहे, तिने मला कळलं, तुमचं काय एवढं, मला सांग ना आता अर्णव कुठे आहे. तेव्हा मामा म्हणतात, ते जिथे कुठे गेले असतील ना, जाऊ दे, तू आता आलीच आहेस तर जेवून घे, कोणी काही काळजी करायची गरज नाही, ते त्यांचं मॅनेज करतील. तेव्हा राजेशला समजतं, अच्छा हा जो मामा आहे ना, यांनी सगळं कटकारस्थान केलं आहे आणि यानेच त्या दोघांना पाठवले, हा मामा आहे की शकुनी मामा, मला हेच समजत नाही. तो अक्षरशः चिडून गेलेला असतो. तर दुसरीकडे अर्णव रस्त्यावरतीच ईश्वरीला अडवतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर इथे का आपण अडलो आहोत, काही झालं का, आपली टायरची हवा गेली, पेट्रोल संपलं की गाडीला काय झालं सांगा की. तेव्हा तो म्हणतो, असं काहीच झालं नाही, तू जरा शांत हो. तेव्हा ती म्हणायला लागते, सर सांगा ना, तुम्हाला माहिती आहे का तुमची 4 व्हीलर आहे ना, तुम्हाला सवय नाही आहे 2 व्हीलरची, आणि माझी चूक झाली, मी घाईघाईमध्ये काही चेक केलं नाही, पण आत्ताच काहीतरी गडबड असेल तर आपल्याला रिपेअर करायला लागेल ना. तेव्हा तो म्हणतो, पहिले शांत हो, मी बघ ना काय बोलतोय. तो लगेच तिला तिकडे इशारा करतो आणि म्हणतो, हे बघ काय आहे. तेव्हा ती म्हणते, सर रस्त्यावरचं चायनीज खायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, 5 स्टार चायनीज फूड सेंटर. हे ऐकल्यानंतर ती अजूनच खुश होते आणि म्हणते, अच्छा हे सरप्राईज होतं का, 5 स्टार चायनीज म्हणजे हे रोडवालं चायनीज तुम्ही मला खायला आणलं आहे, हे खरंच खूप मस्त झालं आहे, आजचा दिवसच खूप भारी आहे. तेव्हा अर्णव म्हणायला लागतो, तू खुश आहेस ना, बस तेच इम्पॉर्टंट आहे. तेव्हा ती म्हणते, आजचा दिवस तर खरंच खूप मस्त जाणार आहे, माझा नवरा 1 नंबर भारी आहे आणि त्याने दिलेलं सरप्राईज खूप मस्त आहे. तेव्हा अर्णव विचार करतो, हे 5व्यांदा का 6व्यांदा माझा नवरा म्हणाले आहे, हिचं चाललं तरी काय आहे. ते दोघं लगेच चायनीजच्या कॉर्नरवरती येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, आज तर खरी मजा येणार आहे. तेवढ्या ते अर्णवला सांगते, सर या की लवकर या.
ती लगेच त्याला तिथे बोलवते आणि म्हणायला लागते सर बसून घ्या ना. तेव्हा तो म्हणतो हे सगळं धूळबीळ नसेल ना. तेव्हा ते म्हणते एवढा विचार करू नका सर, आता बसून घ्या, बाकीचं नंतर आपण बघू. तेव्हा ती म्हणायला लागते सर आता पहिले आपण काय खायचं, टाइमपास खाऊया, मी टाइमपासचं ऑर्डर देते. तिथे टाइमपास येतो आणि तेव्हा अर्णव म्हणतो याच्यामध्ये काय टाइमपास आहे, हे तर फ्राईड नूडल्स आणि शेजवान चटणी आहे. तेव्हा ती म्हणते सर तुम्हाला काही माहितीच नाही, आता आपण काही चायनीज आणि 5 स्टार मध्ये तर आलो नाही ना, मग आता चायनीजच्या गाडीवरती चायनीज सारखं नाही बोलू शकत, आपण त्यांच्या भाषेने बोलवायचं. टाइमपास म्हणजे आपल्याला ह्या नूडल्स आहेत ना या शेजवान चटणीमध्ये बुडवायच्या आणि मस्तपैकी खायच्या असतात. आता तुम्ही सुद्धा ट्राय करा. अर्णवला लगेच तिखट लागतं. ते बघता तो म्हणायला लागतो पाणी पाणी पाणी, मला खूप तिखट लागलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर पाणी नाही, तिखटावरती तिखटानेच इलाज होतो, तुम्ही अजून थोडं खा म्हणजे तुम्हाला तिखट कमी लागेल. तेवढ्यात तिथली माणसं म्हणायला लागतात काय ग तुला तुझ्या नवऱ्याची काळजी आहे की नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते मला माझ्या नवऱ्याची खूप काळजी आहे, मला माहिती आहे काय करायचं आहे. अर्णव सर तुम्ही पाणी पिऊ नका, आता हे सगळं खा म्हणजे कसं तुमचं तिखट कमी होऊन जाईल. थांबा जरा, मी आपल्यासाठी सूप मागवते. तेवढ्यात गरम गरम सूप येतं. तेव्हा ती म्हणते 2 मिनिटासाठी तुम्हाला असं वाटेल की तुमची जीभ दगडाची आहे का काय, पण नंतर तुम्हाला खूप छान वाटेल. अर्णवला अजूनच तिखट लागायला लागतं. तेव्हा ईश्वरी म्हणते सर पाणी नाही, पुन्हा तुम्हाला हेच प्यायचं आहे. ती लगेच लहान बाळासारखं त्याला भरवायला लागते. तेव्हा ती विचारला आता सांगा सर आता तुम्हाला ठीक वाटत आहे ना. तेव्हा तो म्हणायला लागतो हो आता थोडं बेटर वाटत आहे. तेवढ्यात ती लगेच म्हणायला लागते मावशी बघितलं का माझ्या नवऱ्याला आता ठीक वाटते, मला माझ्या नवऱ्याची काळजी घेता येते हा, आणि तसंही तुम्ही तुमच्या टेबलकडे लक्ष द्या, माझ्या नवऱ्याची कशी काळजी घ्यायची आहे ना हे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. तेव्हा अर्णव म्हणायला लागतो हे सगळं तुझं चाललं तरी काय आहे, कधीपासून माझा नवरा हे दुसऱ्यांना ऐकवण्यासाठी आहे की मला काही तुम्हाला हिंट द्यायची आहे त्यासाठी आहे, जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोलून टाक. तेव्हा ईश्वरी थोडी लाजून जाते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत अर्णव म्हणत असतो की आता ईश्वरी जेवण तर आलं आहे, मग तुलाही कसं काय तिखट लागू शकतं, तिखटावरती तर तिखटाचाच इलाज होतो ना, मग आता तू सुद्धा सूप पी. तो लगेच तिला सूप पाजायला लागतो. थोड्या वेळानंतर हे दोघंही घरी आलेले असतात. तेव्हा अंजलीला जागं बघून अर्णव विचारतो ताई तू अजून कशी जागी आहे. तेव्हा ती म्हणते हे कोणत्या तरी कामासाठी बाहेर गेले आहेत आणि नवऱ्यासाठी तर जागणं हे बायकोचं कर्तव्यच आहे ना, मग नवरा घरी नसला तर चांगलं वाटत नाही ना. तेव्हा ईश्वरी म्हणते बरोबरच आहे, नवरा नसला की घर कसं खाल्ल्याला उठतं. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे वल्लरी सगळ्यांना सांगायला लागते मी आत्ताच अंजलीच्या रूम मध्ये गेली आणि अंजली रूम मध्ये नाही आहे. तेव्हा अर्णव विचारतो अंजली ताई गेली तरी कुठे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता नेमकं अंजली गायब कुठे झाली असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.